त्यांच्याकडून निरोप आला की आम्ही डेलिगेशन पाठवून नाही, पण त्यांनी वेळ दिलेली साहेब, मग त्यांनी वेळ दिलेली आम्हाला 10 वाजे. आम्ही सांगतो साहेब, आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर एक सुद्धा शब्द काढला नाही विचारा. त्यांनी सांगितल्यावर आम्ही एक शब्द पाहिजे साहेबांनी त्याला अहो त्यांना नरिमन पॉईंटला फिरायला वेळ आहे, आमचं निवेदन घ्यायला वेळ नाही साहेब. आहे ना, आम्ही बसण्यात येत नाही, आम्ही थांबलो ना साहेब. आपल्याला विनंती हात जोडे, आम्ही तुम्ही काळे साहेबांनी सांगितल्यावर आम्ही एक शब्द सुद्धा बोललो. आमच्या मागण्या हक्क जागे व्हा, जागे व्हा, अरे कांद्याला हमी भाव, कांद्याला हमी भाव, कांद्याला हमी भाव, दुधाला दर, जागे व्हा, जागे व्हा, दौरा करा, दौरा करा, दौरा करा, दौरा करा, दौरा करा, दौरा करा, कांद्याला हमीभाव व दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून कृषी मंत्र्यांच्या बंगल्यावर आंदोलन. राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असून उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झालेली असताना मात्र बाजारात मिळणारे दर अत्यंत कमी आहेत. कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात माल विकण्यास भाग पडत असून त्यांची आर्थिक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने राज्य सरकारला इशारा देत कांद्याच्या पिकाला हमीभाव जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी कृषी मंत्र्यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी सविस्तर माहिती दिली. आज महाराष्ट्रात जर बघितलं असेल शेतकऱ्याची अवस्था आहे. आज शेतकऱ्यांच्यासाठी कांद्याला हमी भाव नाही, शेतकरी रडतोय आणि कृषी मंत्री बंगल्यात मजा मारताय. अरे यांना इंदापूर सोडून मुंबई सोडून यांना दुसरं कृषी मंत्री खातं फिरायला काही दिसत नाही का? आम्ही 3 महिन्यापूर्वी कृषी मंत्र्यांना निवेदन दिलं होतं, आंदोलन केलं होतं इथं की महाराष्ट्राचा दौरा करा. जर दत्ता मामांकडनं ते होत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि राजीनामा देऊन शेतकऱ्यावर हा अन्याय थांबवला पाहिजे. कृषी मंत्र्याचं काम काय असतं? इथं बंगल्यात बसणं नाहीये. आता सभागृह चालू आहे, दुसरा हप्ता चालू झाला तरी कांद्याला तुम्हाला सांगतो 1 रुपया सुद्धा भाव मिळत नाहीये आणि कृषी मंत्री मस्तवालपणे मस्त चौपाटीवर फिरताय मुंबईच्या. हे चालणार नाही, म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी त्यांचा राजीनामा मागण्यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. 3 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं पुढच्या हप्त्यामध्ये मी महाराष्ट्राचा दौरा करतो, शेतकऱ्याच्या बांधावर जातो. अहो यांना हे स्वतःला शेतकरी म्हणतात, हे डमी शेतकरी आहेत, यांना शेतकऱ्याच्या भावना माहित नाही. आज शेतकरी आत्महत्या करतोय. आज युद्ध परिस्थिती असताना सगळे कंटेनर थांबले. शासनाची भूमिका काय? आयात कांदा करायचा, पण निर्यातीच्या वर काय करायचं नाही. शेतकऱ्याला फक्त या देशातल्या मारण्याचं धोरण, व्यापारी धोरण स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे या कृषी मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलो. यांनी त्याच्यावर सगळे कर लावून ठेवलेले आहेत. एक सगळ्या याच्यावर एमपीएससी मध्ये कर लावले. आज यांचं नाफेड जे कांदा खरेदी करतं, बोगस खरेदी घोटाळा चालू आहे सगळा. फक्त नावाला दाखवतात पेपरवर, मागे त्याचा सगळा भ्रष्टाचार झाला. कृषी मंत्री त्याचं काय बोलत आहे? एकाही कृषी मंत्र्यांनी बाजार समितीच्या बैठका घेतल्या पाहिजे, बैठका घेत नाही. अशा परिस्थितीने निंदनीय परिस्थिती आहे, म्हणून कृषी मंत्र्यांना जागा करण्यासाठी या ठिकाणी आलो. कृषी मंत्र्यांना सांगा ना, बाहेर पत्र घ्या. आम्हाला सांगण्यापेक्षा त्यांना सांगा ना साहेब. नाही, मग त्यांना पत्र घ्यायला बोलवा ना. आम्ही मंत्र्याच्या बंगल्यावर येऊ शकत नाही, असा काही जीआर नाही साहेब. अहो घोषणा मग त्यांना जागा करायला ते झोपलेले ना. तुम्ही त्यांना नरिमन पॉईंटवर जाऊन ते जमून आलेले काय एवढं त्यांना पत्र घ्या. पत्र घेणं वगैरे बरोबर आहे. आम्ही पत्र दिलेलं आहे सर. तुम्ही त्यांना सांगा. आम्हाला आम्ही रिक्वेस्ट करतो. आम्ही हवालदिल झालेलो आहोत, आम्हाला न्याय नाहीये. आहे की आपल्याला घोषणाबाजी आम्ही आंदोलन करायची वेळ आम्ही पत्र दिलं होतं. 10 वाजता जर तुमच्या कृषी मंत्री आले असेल तर आम्ही कशाला आंदोलन केलं असतं? त्यांना सांगा, त्यांना बोलवा. यस साहेब, त्यांना बोलवा तुम्ही. आम्ही येत आहे. राज्यातला शेतकरी हवालदिल झाला, रोज आत्महत्या करतो.
त्यांनी वेळ दिलेली आम्हाला आम्ही सांगतो साहेब आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर एक सुद्धा शब्द काढला नाही विचारा त्यांनी सांगितल्यावर आम्ही एक शब्द काढले साहेब बोलून कृषी मंत्र्यांनी अहो त्यांना नरिमन पॉईंटला फिरायला वेळ आहे आमचं निवेदन घ्यायला वेळ नाही साहेब आहे ना आम्ही बसण्यात येत नाही आम्ही थांबलो ना साहेब आपल्याला विनंती हा थोडे तुम्ही काळदे साहेबांनी सांगितल्यावर आम्ही एक शब्द सुद्धा बोललो नाहीये आपण 1 मिनिट येऊन कृषी मंत्र्यांना अडचण काय साहेब रितसर तुम्हाला भेटवतो अहो साहेब आम्ही रिसर वेळ मागितली विचारा तुम्ही नाही तर आम्ही रितसर तुम्हाला आणतो ना काही प्रश्न नाही नाही रिसर आणतो साहेब हे असं नाही ना साहेब 1 मिनिट आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे अहो शेतकऱ्याचा आवाज दाबू नका मी तुम्हाला विनंती करतोय साहेब कृषी मंत्र्यांना सांगा तुमच्या दारावर शेतकरी भीक मागायला आलाय तो न्याय मागायला आलाय तुम्ही द्या तुमच्या मी काय करतो त्यांना सांगा ना साहेब तुम्ही मध्यस्थी दुवा आहे आमचा तुम्ही कृषी मंत्र्यांना सांगा की शेतकरी तुमच्या दारावर भीक मागायला आले नाही भेटेल आम्हाला साहेब आम्हाला वेळ पाहिजे साहेब त्यांनी वेळ दिला ना काल 100% हे कालचं पत्र कुठे आहे तुम्हाला आम्ही काय असं नाही तुम्हाला दाखवतो ते पण बघून घेतो आधी काय एकदम बोलत नाही साहेब अहो 1 मिनिट काय अडचण आहे कृषी मंत्र्यांना वेळ पाहिजे हो अहो ते विधान भवनात गेल्यावर कुठे वेळ देणार आहे साहेब विधान भवन चालू झाल्यावर 11 वाजता विधान भवन चालू होईल विधान भवनाचे आम्ही घेऊन जातो त्याच्यासमोर आमची चौकी आहे अहो तुम्ही तिथं 5च लोक नाही साहेब आमचे मग 5च लोक मग आता बघा बरं एवढं शेतकरी 1 मिनिटात काही निवेदन घ्यायला काय अडचण आहे त्यांना हे बघा काल आम्ही वेळ घेतलेली आहे वेळ मागितलेली पत्र व्यवहार केलेला आहे बघा